सर्वप्रथम मान्यवरांना माझं नमन. आणि खरं तर माझी ओळख म्हणजे मान्य श्री माझे वडील हिरामनरावजी झुंगरे, त्यांची मी मुलगी करीना हिरामन झुंगरे. आणि माझा विषय बळीराजा. खरं तर शेतकऱ्यांबद्दल खूप काही सगळ्यांनीच बोललं आहे आणि मी थोडक्यातच मांडते. ताई, तुम्ही आम्हाला म्हणत आहे हे मी मान्य करतो आणि मी जे समोर बोलीन त्यांच्यासाठी माफी मागतो. पण खरं तर कार्यक्रमाला वेळ झाला म्हणून आमचं मनोगत आम्ही थोडक्यात आणत आहे, त्याबद्दल सॉरी वाटल्यास. आणि माझ्या कवितेला सुरुवात करते. मन मातीत मातीत गेले गुंतून गुंतून, मन मातीत मातीत गेले गुंतून गुंतून, बळी राजाचे रे माझ्या कष्ट दिसते घामातून, कष्ट दिसते घामातून. करी कष्ट तो अपार तवा पिक निघ भराभर, करी कष्ट तो अपार तवा पिक निघ भराभर. नाही कष्टाला अंत त्याच्या, नाही कष्टाला अंत त्याच्या, तरी रिकामी त्याचे ओंझर. माझा एकटा तो बळीराजा साऱ्या जगाला रे पोसतो, माझा एकटा तो बळीराजा साऱ्या जगाला रे पोसतो. तरी झोपडीत त्याच्या उपाशी झोपतो, तरी झोपडीत त्याच्या तो उपाशी झोपतो. मन त्याचेही भारावते तन त्याचेही थकते, मन त्याचेही भारावते तन त्याचेही थकते. चिंता करून जगाची तो पीक पिकवते, तरी चिंता करून जगाची तो पीक पिकवते. घाम गाडून मातीत तो मोती खुलवते, घाम गाडून मातीत तो मोती खुलवते. साऱ्या जगाचा रे तो पोशिंदा, आज आत्महत्या का करते, आज आत्महत्या का करते. आणि दादानी काहीतरी म्हटलं होतं राजकारणाबद्दल, तर दादा मी सांगू इच्छितो, आजतागायत आणि याच्या आधीसुद्धा राजकारण आणि नेता आणि प्रशासन कधीच शेतकऱ्यांसाठी उभं झालं नव्हतं आणि नाही होणार. धन्यवाद.